जायंट्स वेलफेअर फेडरेशन संस्थेनं महाराष्ट्रासह भारतात कार्याचा विस्तार वाढवलाय। ग्रामीण व शहरी भागात संस्थेचे ग्रुप कार्यरत असून पर्यावरण, सामाजिक सलोखा व आरोग्यविषयी उपक्रमातून जनतेशी जिव्हाळा जपला जातोय। छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मोठं कार्य घडू शकतं। त्यामुळे जायंट्स पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्त गाव, पर्यावरण, आरोग्य अशा समाजाभिमुख कामाची संकल्पना राबवावी, असं मत जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशनचे विशेष समिती सदस्य डॉक्टर राजकुमार पोळ यांनी व्यक्त केलं। शिरोळ येथील टारे हाऊस क्लब येथे जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन फेड 2 क युनिट 12 यांच्या वतीनं आयोजित जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळ सहेली तसेच नव्यानं स्थापन झालेल्या जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळ या ग्रुपचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला। यावेळी ते बोलत होते। दीपप्रज्वलनानं कार्यक्रमास प्रारंभ झाला। त्यानंतर सामुदायिक जायंट्स प्रार्थना झाली। स्वागत हेमलता जाधव यांनी केलं। जायंट्स ग्रुपच्या भाग्यश्री जोशी यांनी जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या नूतन अध्यक्षा स्मिता सम्यक व जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळ ग्रुपचे नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन यांच्यासह पदाधिकाऱ्यांना शपथ दिली। यावेळी नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन व स्मिता सम्यक यांच्यासह जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळचे खजिनदार डॉक्टर दगडू माने, जायंट्स फाउंडेशन फेडरेशन 2 क चे अध्यक्ष अनुजा पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, स्पेशल ऑफिसर सुधीर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेड 2 क युनिट डायरेक्टर ॲडव्होकेट भाग्यश्री जोशी, फेड ऑफिसर हेमलता जाधव, जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळ सहेलीच्या उपाध्यक्षा विजया रावण यांच्यासह कार्यकारिणी सदस्य विदुला यादव, ओंकार माने, स्वाती सासने, दीपक नाईक, हेमलता पवार, ऋषिकेश मस्के, दीप्ती काळे, ॲडव्होकेट सुशीला घाटगे पवार, स्वाती भांबुरे, रणजित रावण, दत्तात्रय पाटील, विजया रावण, तेजस्विनी गायकवाड, मनोजकुमार रणदिवे, अरुणा कोळी, दिलीप कोळी, रुपाली चव्हाण, संतोष वनखळे, जयश्री पाटील, उदय माळी, राधिका सावंत, अशफाक नालबंद, सुनीता माने, धनाजी गावडे, कंठेश्वरी कुरणे, अंकुश कुरणे, शमा खलीफ, शिवाजीराव जाधव, महेश पवार आदी उपस्थित होते। आभार भाग्यश्री जोशी यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।